आधीच 2-3 चमचे दूध टाकलेलं आहे. खावा खावा खावा. मी आणले. हरे कृष्ण मैत्रिणो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 7 वाजले आहेत आता आणि मी बनवत आहे थालीपीठ. दादा बोलला की आई आज पराठे बनव. म्हणलं पराठे कशाला, आपलं ट्रेडिशनल थालीपीठ बनवते. मग मी हे थालीपीठ बनवत आहे मिक्स धान्याच्या पिठाचं, थोडंसं बेसन, चंदन बटाट्याची भाजी आणि कांदा घालून. चंदन बटाट्याची भाजी थोडीशी मी उकडून घेतलेली आहे, नंतर मग याच्यामध्ये घातलेली आहे. जय श्री कृष्ण भगवान. वा वा. तेल सोडायचं वरून आणि थालीपीठाच्या थोडंसं साईडने झाकण ठेवायचं. हो 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 हो. जय. वा वा वा. फोंडजी सकाळ सकाळी इथं बटाट्याच्या शेंगा चिरत आहेत आणि फोंडजी म्हणतात ह्या शेंगा थोड्याशा निंबरत घेतल्यात मी. तर मला माहीत नाही कधी लहान असताना खाल्लेले, घेतले आता. तर त्या काकू म्हणाल्या की थोडंसं उघडून घे, त्यानंतर भाजी बनव. मी त्या पद्धतीने भाजी बनवणार आहे. हरे कृष्ण हरे कृष्ण. डबा कशाला घेतला? दही. ओके. आजा बेटा, दही विकत घेतो का? ठीक आहे. दादूच्या डब्यापुरते 3-4 थालीपीठ बनवलेले आहेत आणि त्यानंतर इथं पण 3-4 बनवलेले आहेत. आणि बाकीचे थालीपीठ मी टेरेसवरून आल्यानंतर बनवणार आहे. टेरेसवरती जायच्या अगोदर तुळशी मातेला जल अर्पण करणार आणि नंतर मग टेरेसवरती जाणार आहे. आता मी टेरेसवरती चाललेले आहे. टेरेसवरती जाताना ही बॉटल आणि थोडंसं थालीपीठ पण घेऊन जाते आज, कारण रोज कवळा मी गेले की येऊन बसतो, पाणी पितो तो. आणि म्हणलं आता जाताना थालीपीठ पण घेऊन जावं, बनवले तर. आजी आज माझ्या अगोदर येऊन बसलेले आहेत. झाला का प्राणायाम? करा करा. सूर्यनारायणचं दर्शन घेऊयात अगोदर. आदिदेव नमस्तुभ्यं प्रसीदम भास्करा दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमस्तुते. हरिसुंदर नंद मुकुंद. कवळ्यासाठी थालीपीठ ठेवते अगोदर आणि नंतर पाणी ठेवते. चला आता मी पण व्यायाम करायला सुरुवात करते. आजीने तर केव्हा सुरुवात केलेली व्यायाम करायला. आत्ता आलेला आहे कवळा, मागापासून मी त्याची वाट बघत होते. आज थालीपीठ सुद्धा आणलेलं आहे खायला. एक कवळा तर घेऊन गेला. हा बसलाय आता. व्यायाम झालेला आहे माझा आणि आता घरी निघते. वा वा वा. फोंडेजी देवपूजा करत आहेत, बातम्या ऐकत. होय ना फोंडेजी? मग मॉनिटाईज का चालू करते? मॉनिटायझेशन. फोंडेजी देवपूजा करतायत तोपर्यंत मी उरलेला स्वयंपाक करून घेते. हॅलो. मस्त मस्त पौष्टिक नाश्ता, जेवण. बघा मी तुम्हाला एवढं छान नाश्ता दिला तरी तुम्ही काय बोलत नाही. हसो, थोडासा हसो. हसलं की मी वाकडं दिसतो. मग काहीतरी बोला. मी आता जेवण केलं तर कसं व्हायचं? मी आणि मना जेवण करणार आहे. सरक बाजूला, मला बसू दे. हा जी, बसा बसा बसा. डब्यासाठी किती देऊ फोंडेजी थालीपीठ? 2 दे. 2 बस? 3.5 देते. 3.5 3 दे फक्त. सब्जी सब्जी बस का? 3 द्यायचं नसतं फोंडेजी. एक तर 2, नसेल तर 2.5, नसेल तर 3.5. अरे 3 दे. 3 नाही, हमारे यहाँ 3 नहीं मिलता. पुरे टेस्टी खाऊन झालेत ना, वासानेच मला असं जाणवत आहे. तुम्हाला कसं वाटलं? खूप छान वाटलं. तुम्हाला कसे लागले चवीला? मला असं वाटलं 10 रुपयाला ऐकलं तर किती रुपये पैसे मध्ये. प्रत्येक गोष्ट बिझनेस. मैं जो भी कुछ बनाती हूँ ना उसका बिझनेस आपण करना समजा दुकान जर टाकलं ना, काय फक्त लिहायचं व्हरायटीज फूड. मग काय एकदा थालीपीठ, एकदा इडली, असं तुला जे जमेल ना ते रोज एक पद्धत. आजचा मेनू असं बाहेर बोर्ड लावायचं. ठीक आहे. ज्याला पाहिजे ते येईल खाईल. धन्यवाद आपका.
टेस्टी आहे, टेस्टी आहे, टेस्टी आहे ना. टेस्टी आहे ना, ठीक आहे, बनवते नेक्स्ट टाइम पुन्हा. हो जाओ. मी आता जेवण करत आहे आणि आज जेवण करायच्या अगोदर मी किचन ओटा स्वच्छ केलेला आहे आणि भांडी सुद्धा घासलेली आहेत. एकदम चकाचक किचन ओटा झालेला आहे, कारण मी थालीपीठ बनवता भांडी घासली, किचन ओटा साफ केला, कारण थालीपीठ बनवायला वेळ लागतो ना थोडासा आणि भाजायला पण वेळ लागतो. त्याच्यामुळे माझी ही सगळी काम झालेली आहेत. आता मला बरं वाटत आहे. आता मस्त निवांत जेवण करते. मला तर त्याचा आवडत आहे. मी आता एकटीच जेवण करते. तुम्ही पण या जेवण करायला, मस्त थालीपीठ खायला. स्वादिष्ट भोजन झालेलं आहे माझं आणि रोज भोजन झाल्यानंतर मी किचन ओटा साफ करत असते, भांडी घासत असते. पण आज ते काम नाहीये मला, आज आराम आहे त्याच्यापासून. पण त्याच्यानंतर दुसरे काम आहे ते म्हणजे हे आज मी विरजण लावत आहे. याचं आता दही बनवणार आहे. हे आहे दही. या दह्यामध्येच मी 2-3 चमचे दूध टाकलेलं आहे आणि याच्यामध्ये चांगलं मिक्स करते. हे दूध आणि दही मिक्स झालेलं आहे. त्याच्यानंतर मग मी ह्या दुधामध्ये ओतते. चला, हे काम झालं तर एवढं मोठं दही खायला मिळेल मनाला, पंडेजींना, दादूला. थोडंसं मी कमी विरजवते, जास्त विरजलं ना आंबट होऊन जाईल. 5 किंवा 6 वाजेपर्यंत चांगलं विरजेल. त्याच्यानंतर मग मी फ्रीजमध्ये ठेवून देते. आता याच्यावर झाकण ठेवते. चलो, आता वाजण्यात बसते आणि थोडा वेळ फोन बघते. मना माझा झाडू मारत आहे. धन्यवाद झाडू मारल्याबद्दल. तर मित्रांनो, आई इथं झोपली आणि मी चालले कॉलेजला पेपर द्यायला. कौन आ गया? दादू बड़ा कम. आज टाइम पे आ गया लड़का. दुपारी मी थोडा आराम केला आणि आता दादू आलेला आहे. दादू कसं बनले? अरे सुनाई दे रहा की नाही? कसे बनले थालीपीठ? आता नाही चांगलं लागत, सकाळी चांगलं लागत. सकाळी खाऊन पोट भरले ना, त्याच्यामध्ये चव गेली आणि आता दही पण नाहीये. दही घेतलं तू विकत? ठीक आहे. मग अजून काय खाणार आहेस? कलिंगड. बरं, मला पण दे. अकेला नहीं खा सकता बेटा तू. अरे तू एकटाच खातो. आम्हाला ठेवलं की नाही कलिंगड? आम्हाला ठेवलं की नाही कलिंगड? आहे की घ्या. राम राम राम. अरे एक कलिंगड खाते. तुझ्या पप्पाची कलिंगडची बाग नाहीये. हां? किती ना खाएगा तू? दादू म्हणते एक कलिंगड तो एकटा खाणार आहे आणि मी आणि मला दुसरे घ्या. ऐसा तो है, कलिंगड का इतना क्यों भुक्कड़ है तू? मना कसा होता पेपर? छान होता. आता किती मार्क्स मिळतील तुला? फक्त 10. खूप झाले. किती पैकी होता? 20 पैकी 10 मार्क्स मिळणार. बस हो गए. अरे बोल, काहीतरी बोल. मला जेवायला द्या. चल कलिंगड खाओ अपन दोघं मस्त मस्त. चल चल बेटा, अपन दोनों मिलके खाएंगे ये. चलो, यहाँ बैठेंगे हॉल में मस्त मजे से. सीजन मधलं पहिलं कलिंगड खाता आहे मी आणि मला सुद्धा. कसं आहे, गोड आहे का? सायंकाळचे 5 वाजले आहेत. आता मी इथं अद्रकचा चहा उकळायला ठेवलेला आहे. आता याच्यामध्ये 3-4 लवंगा आणि इलायची कुटून टाकते. अद्रक आणि गुळाचा चहा चांगला उकळलेला आहे. आता ह्या कपामध्ये शोधून घेते. मना ये आ जाओ. अरे राम, मी गुळाचा अद्रक चहा आणला आणि हा उशी घेऊन झोपलेला आहे. उठ गदड्या उठ, माझा हात दुखताय. उठ 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 उठ, पी चाय. ये दूध वाली नहीं बेटा, पी ले पी ले पी ले. मैं रख देती हूँ नीचे. ये बघ, बिस्किट आणायचंय, जान आहे डब्यामध्ये. फोन बंद कर बाबू. मना फोन बंद कर. ले ले बेटा, एक ले ले. बिस्किट घे बाबू, खा ले बिस्किट. मी चहा घेते फक्त. बरं वाटते कशाला. आणखी आमच्या तिघांचे कसे बरे नाही झाले. सायंकाळचे 6 वाजले आहेत आता आणि मी संध्याकाळचे स्वयंपाक बनवायला लवकर सुरुवात केलेली आहे, कारण मला आज बाहेर जायचं आहे 6:45 वाजता. त्याच्यामुळं मी लवकर केलेली आहे सुरुवात स्वयंपाक बनवायला. आणि आज स्वयंपाकामध्ये मी बनवणार आहे मसाले भात. मस्त हे काल बनवलेलं ताजं पनीर वगैरे घालून आणि एवढा सगळा गाजर, वाटाणा, फ्लावर आणि इथं पुदिना, कोथिंबीर एवढं सगळं घालून छान झणझणीत असा मसाले भात बनवणार आहे महाराष्ट्रीयन टाइप मध्ये. मस्त उंगलियां चाटते रह जाओगे तुम दोनों.
वटपीत मानहु तडित रुचि सुचि नौमी जनक सुतावरम. सायंकाळची पूजा पाठ झालेली आहे आणि भात शिजला का बघते. थोडस पाणी वरून दिसते. 1-2 मिनिटं झाकण ठेवते. त्यानंतर भात छान मस्त शिजेल. त्यानंतर खमंग भात तयार होईल. मी आता जेवण करत आहे किचन मध्ये बसून. दादू बेडरूम मध्ये बसलेला आहे. मला हॉल मध्ये जेवण करत बसलेला आहे आणि श्रेया आलेली आहे आमच्यासाठी. एवढं सारं काय काय आणलं बळा. पावभाजी जिसमें मटर डले हुए, हा पाव, वड़ा पाव, गुलाबजाम. बापरे, आज काय विशेष आहे तुमच्या घरामध्ये सांग. यही नाही काय विशेष. ऐसे ही बनाने की इच्छा है तो बनाया. तुझी इच्छा ना. तुझी इच्छा झाली. नहीं मेरी इच्छा नहीं. मम्मी का मन होता, मम्मी का जब मन होता तभी बनाते, वरना ऐसे नहीं. मतलब मटर टाकलेलं याच्यामध्ये. आज पुन्हा मटर. बिचारी मटर से परेशान है. धन्यवाद फॉर ऑल दिस. थँक्यू श्रेया. अँड यू टू. संध्याकाळचे 10 वाजलेले आहेत आता आणि फोनची अजून नाही आले. काय म्हणत आता कधी येत आहेत ते. आमचं तर जेवण झालेलं आहे. मी किचन ओटा पण स्वच्छ केलेला आहे. भांडी पण धुलेली आहेत. आता व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.